आम्ही सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही हमी देतो, तुम्ही रेकॉर्डवर घ्या. म्हणलं 300 कोटी रुपये 11 महिन्याच्या आत तुम्हाला नगर परिषद देण्याची जबाबदारी मी घेतो. 300 कोटी रुपये 11 महिन्याच्या आत. कारण ती जागा जी आहे त्या जागेत जर आपण विचार केलं 4 एकरमध्ये, तर त्या 4 एकरमध्ये जवळपास 2 लाखाच्या जवळपास आपलं साधंच आहे, साधं कॅल्क्युलेशन आहे. 1 एकरमध्ये 25,000 फूट जागा निघते, हा सगळ्याला माहीत आहे. तर जवळपास ते जागा आपल्याला जर कॅल्क्युलेट केलं तर जागेमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन मांडलं 25-30 हजाराचं पाहिलं तर 400 कोटीच्या जवळपास लोक तयार आहे घ्यायला. 20,000-25,000 रुपये एकर. आणि तुम्ही त्या कंत्राटदाराला फक्त 4,000 रुपये स्क्वेअर फीटमध्ये देता. काय ही दवा आहे? हे क्लिअर कट त्या कॅल्क्युलेशनमध्ये जवळपास 400 कोटीचा भ्रष्टाचार, 400 कोटीची रसद पुरवण्याचा कट कारस्थान भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीकडून हा झालेला आहे. हे त्याच लोकांनी हे टेंडर घेतलेलं आहे, त्यांनीच हा सगळं मॅनिप्युलेट केलेलं आहे. त्याच्यामुळं हा शासनाच्या सगळं म्हणजे नियमाचा जाऊ द्या, हे तर त्याच्यात हे आहे, कायदा आहे, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन एक काहीतरी थोटांड असं आणलं पत्र, आणि त्या पत्रामध्ये 90 वर्षाची लीज त्याच्यात दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचे ॲग्रीमेंट नाही, कंडिशन नाही, काहीच नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही त्यांना म्हटलं की या 90-95 कोटीमध्ये नगर परिषदेला काय भेटणार आहे? 95 कोटीमध्ये 45 कोटी रुपये याच्यातले शासनाला भरायचे आहे. 9 कोटी रुपये तुम्ही आधी दिलेले आहे. आता 30-32 कोटी रुपये फक्त शासनाकडे आपल्याला भरायचे आहे, याच्या पलीकडे नाही आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं का रेल्वेचे पैसे आपल्याकडे 41 कोटी रुपये आलेले आहेत. त्या रेल्वेच्या याच्यात तुम्ही 30-32 करोड रुपये त्यांना देऊन टाका. 32 करोड रुपये द्या आणि 400 कोटी रुपये घ्या. अतिशय व्यवस्थित सौदा आहे. जर 32 कोटी रुपये नगर परिषदेनं भरलं तिथं, तर आज नगर परिषदेला 400 कोटीचा फायदा होऊ शकते. आणि 400 कोटीमध्ये अख्खा यवतमाळ शहर गल्ल्या हा पूर्ण जे आहे ते चांगलं दुरुस्त होते, सौंदर्य होऊन जाते, शहर विकासाचे कामं होते. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, नगर परिषदेने जर ही बांधकाम केलं तर नगर परिषदेचा काम हा काही व्यापाऱ्याची दुकान नाही आहे. नगर परिषदेचा प्राथमिक कर्तव्य आहे की या शहरामध्ये जे बेरोजगार युवक युवती, महिला, मागासवर्गीय लोक, SC ST, विकलांग आणि त्या माजी सैनिक या लोकांसाठी रिझर्वेशन नगर परिषदेला ठेवणं बंधनकारक आहे. मग असं असताना BOT वर दिल्यानंतर याचं व्हायलेशन झालेलं आहे. मग या लोकांनी जर नगर परिषद जर बांधकाम केली तर अशा मोठ्या प्रमाणावर या लोकांना न्याय आपल्याला देता येईल. त्यासोबतच ते प्रस्थापित लोक जिथं आहे, अनेक लोक आहे, काल बबलू हो वगैरे जाऊन आले त्या ठिकाणी, 200च्या वर प्रस्थापित लोक आहे. त्या प्रस्थापित लोकांना सुद्धा त्या याच्यात गव्हर्नमेंट रेटवर सुद्धा समाविष्ट करून त्यांना न्याय आपल्याला देते. पिढी ते 40-50 वर्षापासून इथं राहत आहे, त्यांना सुद्धा या ठेकेच्या माध्यमातून त्यांना आपण बाधित करत आहोत, रिझर्वेशन व्हायोलेशन करत आहोत. शासनाच्या ज्या कायदा आहे त्या कायद्याचा आपण व्हायोलेशन करत आहोत. हा सगळं फक्त त्या ठेकेदार आणि स्वतःच्या घशात हा 300-400 कोटी रुपयाचा फायदा करून घेण्याचा या मागचा हा कट कारस्थान आहे. आणि याच्यात आपण सर्व जे माहिती आपल्याला दिलेली आहे ते विस्तृत आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि हा ठेका 100% फेल ठरणार आहे. 5 मजलीची इमारत आहे, 2000 दुकानं जाणार आहे.